तळोजा MIDC परिसरातील इमारती व इतर बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक व ऐतिहासिक असा जनकल्याण उपक्रम राबवण्यात आला आहे। शिवसेना विभागीय शाखेतर्फे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक आयोजक शिवसेना पदाधिकारी पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमांतर्गत विशेष शासकीय अधिकाऱ्यांचे आयोजन करण्यात आले। या 3 दिवसीय शिबिरातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या सविस्तर माहिती व ऑन द स्पॉट नोंदणी, नूतनीकरण तसेच प्रत्यक्ष लाभ वाटपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। शिबिर 11, 12, 13 डिसेंबर 2025 रोजी तळोजा MIDC येथील शिवसेना विभागीय शाखा कार्यालयात पार पडणार असून दिवसभर वेगवेगळ्या काउंटर विविध अधिकारी व स्वयंसेवकाची टीम आयोजक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सर्व नोंदणीकृत आणि नवीन नोंदणी व इच्छा बांधकाम कामगारांनी आधार कार्ड व नोंदणी इतर क्रमांक आवश्यक कागदपत्रासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनकल्याण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। पाहूया संदर्भात महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट। नमस्कार, मी सुनील कादरे, रायगड टाइम्स महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो। एकंदरीत पाहायला गेलं तर तळोजा MIDC मध्ये आज आपण आहोत। या ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात आलेला आहे। महिलांना त्यांचा मूलभूत हक्क असेल, योजना असतील किंवा विविध योजनांचा माहिती आणि त्यांचा फॉर्म सबमिट करून घेण्याचं काम या ठिकाणी शिंदे गटाच्या या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राबवलं। अनेक महिला माझ्या मागे आणि पुढे तुम्ही पाहू शकता मोठा वर्ग या ठिकाणी जुळलेला, आपण अनेक पदाधिकारी जुळलेले आहेत। सर, तुमच्याकडे येतो, कसं पाहता आज या ठिकाणी तळोजा MIDC मध्ये मोठा उपक्रम राबवण्यात आलेला आहे, महिलांची देखील मोठी उपस्थिती आहे, काय भावना आहे? मुळात एकनाथ शिंदे साहेबांचं तत्वच आहे की घरातल्या महिलेला प्रत्येक लाभ मिळणं खूप गरजेचं आहे। म्हणूनच लाडकी बहीणसारखी योजना असेल किंवा त्याच्यानंतर शासन आपल्या दारीसारखी योजना असेल की ज्यांनी विविध योजना लोकांच्या दारापर्यंत नेऊन ठेवल्या, अशा आमच्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील आम्ही शिवसैनिक जेव्हा काम करतोय तेव्हा आमच्यापैकीच आमचे एक सदस्य घटक विभाग प्रमुख प्रकाश म्हात्रे साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज या कामगार महिलांसाठी ज्या काही शासकीय लाभ देण्याच्या योजनेचा प्रारंभ करतायत त्या प्रारंभाला झालेली गर्दी आपण दाखवलेलीच आहे। हा जो काही रिस्पॉन्स आहे हा शिंदे साहेबांच्या विचारसरणीचा आहे। हा लोकांना शासनाकडनं मिळणाऱ्या फायद्याचा एक त्यांना आता गॅरंटी झाली की शिंदे शासनामध्ये आम्हाला आमची कामं होतात, आम्हाला ते फायदे मिळतात, तर त्याचं द्योतक आहे ही गर्दी म्हणजे। आणि त्याचबरोबर सन्माननीय आमचे प्रकाशजी म्हात्रे यांच्यावर लोकांचं जे प्रेम आहे ते दिसणारी देखील ही गर्दी आहे आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन यासाठी करतो, लोकांचंही आभार त्यासाठी। नक्कीच पाहायला गेलं नवी मुंबईच्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढ्या महिलांचा संच या ठिकाणी उभा राहिलेला आहे, खरंच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कसं पाहता? नाही, 100% अजून 3 दिवस बाकी आहेत, ये तो बस सुरुवात आहे, ट्रेलर आहे, पिक्चर अजून 3 दिवस म्हात्रे साहेब तुम्हाला दाखवणार आहेत। त्याच्यामुळे ही जी काही संख्या आहे, महिलांची गर्दी आहे, ही निश्चित वाढत जाणारी आहे। सरकारी योजना जर अत्यंत प्रामाणिकपणे राबवल्या, त्याची अंमलबजावणी केली तर नागरिकांना त्याचा निश्चित फायदा मिळतो। फक्त राबवणाऱ्याची जी मानसिकता आहे ती प्रामाणिक पाहिजे, ती आमच्या शिवसेनेची नक्की आहे। सर, तुमच्याकडे येतो, कसं पाहता? खरं तर या कार्यक्रमाचं लेखाजोखा नियोजन तुमच्या माध्यमातून झालं, कसं पाहता? संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे उपक्रम देखील राबवण्यात येतात महिलांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी, कसं पाहता? हॅलो, तर आता हे बघा, आता आम्ही बरेच वर्ष अशी समाजसेवा करतोय की अशा राजकारणाची कुठलीही याच्यात केली नाही की बाबा राजकारण आले म्हणून आम्ही हे समाजसेवा हे करतोय आणि कायमची चालू राहणार आहे। इथं जनता दरबार पण त्याच्यासाठी खोललेला आहे की कुणी या कुणी पक्षवाला असो नसो तरी त्यांची इथं कामं केली जातील, ती कुठलीही कामं असू दे, जेवढी होण्यासारखी आपण तेव्हा 100% करून देऊ यांची। सर, तुमच्याकडे येतो, कसं पाहता? आज इकडे या महिला ज्या आहेत, काही महिला ज्या पोहोचल्या नाहीत, त्यांना काय मार्गदर्शन करा? त्यांना मार्गदर्शन इथं राजकारण या इश्यूच नाही आहे। आमचे शिंदे साहेबाई पण आम्हाला असं शिकवलेलं नाही की राजकारण करून लोकांना बोलवा म्हणून। आमचा विषय असा आहे का इथे या तळोजा MIDC मध्ये महिलांना प्रोत्साहन नाही भेटत पण केमिकल खायला भेटतंय। लोक राजकारण म्हणजे कुठला जर इलेक्शन आला तेवढ्यापुरता महिलांना राबवून घेतात, पण जो जनता दरबार आहे महिलांना राबवणं किंवा पक्षाचं मतदान भेटेल म्हणून नाही केलेला। काय कोणी पण कुठल्याही पक्षामधला माणूस असो, गरीब असो, श्रीमंत, त्यांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ आणि ज्या आम्ही जे
जे हे केलेलं आहे आमच्या ऑफिसजवळ, याचा सगळ्या महिलांनी लाभ घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंब पण ज्याला प्रॉब्लेम असेल तिथं आम्हाला सांगा, आम्ही 100% सोमन साहेब आहेत, काळे साहेब आहेत, मोरे साहेब आहेत, आमच्या खानावकर मॅडम साहेब आहेत, खंडाळक मॅडम आहेत, त्या तो घरोघरी जाऊन या ज्या आपण आता जो कार्यक्रम राबवला आहे याचा प्रत्येकाला लाभ घेण्याचा भरपूर प्रयत्न करतो. सर तुमच्याकडे येतो, कसं पाहता आज शिंदे गटाच्या या शिवसेनेच्या पक्षाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आज आपण देखील उपस्थित आहात, मोठा प्रतिसाद जनतेकडून मिळतोय, वेगवेगळे आकर्षक स्कीम देखील या ठिकाणी आहेत, काय सांगाल? मुळात सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबामधून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना सर्वसामान्य कुटुंबाची जाण आहे आणि ज्याला सर्वसामान्य कुटुंबाची जाण आहे तोच जनतेची प्रश्न सोडू शकतो. त्याच अनुषंगाने त्यांनी सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे, जर तुम्ही सामान्य लोकांच्या जर समस्या सोडू शकत नाही तर तुम्हाला राजकारण करून काही उपयोग नाही. त्यामुळे ही ते राजकारण नाही, हे समाजकारण आहे आणि आपलं समाजकारण जनतेच्या घरापर्यंत पोहोचवावं. जनतेच्या योजना असतील, महिलांसाठी ज्या उपयोजना असतील त्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणं आणि ते पोहोचवण्याचं काम आमचे प्रकाश म्हात्रे या ठिकाणी करतायत. मला अत्यंत आनंद होतो आहे. मी पनवेल विधानसभा प्रमुख या नात्याने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये या तळोजा विभागामधून आमचा प्रकाश म्हात्रे ही जी व्यक्ती आहे या ठिकाणी आज जनतेसाठी न्याय देते, तसंच जनता त्यांच्या पाठीमागे उभे राहील आणि त्यांना भरभरून पुढे प्रेम करेल ही अपेक्षा व्यक्त करतो. काय सांगाल, आज या ठिकाणी उपस्थित आहात, इमारत बांधकामासाठी भांडणीचा उपक्रम राबवण्यात येतच आहे. त्याच्या व्यतिरिक्त मेडिकल इन्शुरन्स ते 2 लाखाचं आहे. त्याच्यानंतर मुलामुलींना शिष्यवृत्ती आणि त्याच्या व्यतिरिक्त पण काही आम्ही हे करत आहोत. त्याच्यासाठी आम्ही आभार आहे सरांचे खूप खूप. काय सांगाल, आज या ठिकाणी उपस्थित आहात, महिलांच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी खरं तर इथे महिला उपस्थित आहेत, तुम्ही देखील महिला आहात, काय भावना? आपले लाडके एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आणि आमचे नरेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम इथे महिलांसाठी घेतलेला आहे. आणि थोड्याच दिवसापूर्वी मी ह्याच्या आपल्या महिलांमध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे. 4 महिने जवळजवळ झालेले आहेत आणि 4 महिन्यामध्ये ह्या महिलांचा जो मी क्राऊड बघितला आणि त्यांना जे मी मार्गदर्शन करते, ज्या कामासाठी प्रोत्साहित करते, महिला बचत गटातून त्यांना जे मी मार्गदर्शन केलेले त्या माध्यमातून आज ह्या महिला इथे एवढ्या जमा झालेल्या आहेत. आणि आजचा हा भांड्यांचा प्रोग्राम इथे ठेवलेला आहे. काल दिवसभर मी त्यांचं माझ्या घरी मार्गदर्शन घेत होती त्यांना आणि आज ह्या महिला इथे एवढ्या उपस्थित झाल्यात हे बघून मला खरंच खूप आनंद होतो आहे. आणि हे आजचं ह्या एकाच दिवसासाठी नाही तर 3 दिवस हा कार्यक्रम होणार आहे आणि महिलांचा जवळजवळ 1000च्या पुढे हा क्राऊड होणार आहे. ठीक आहे. नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी तळोजा MIDCमध्ये आपण होतो आणि महिलांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तुम्ही जर या पंचक्रोशीत राहत असाल, महिलांच्या योजनेअंतर्गत जर कोणते लाभ जर तुम्हाला मिळत नसतील, या ठिकाणी 3 दिवसाचा उपक्रम आहे, या ठिकाणी आवर्जून भेट द्या आणि आपल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून योग्य ते निर्णय घेऊन या सरकारी योजनेचा लाभ घ्या. बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सोबत सुनील कातारे, रायगड टेल. शिवसेना सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये झंझावात प्रत्येक शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि खेड्यापाड्यामध्ये महिलांसाठी विविध योजना आणि विविध निधी, विविध संकल्पनेच्या माध्यमातून आज तुमच्या घरापर्यंत पोहोचवत आहेत. त्या ठिकाणी तळोजा MIDC या ठिकाणी आमचे मित्र म्हात्रे साहेब आणि नरसिंगे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक नारी शक्तीला आज जी दिवस रात्र आपल्या घरामध्ये काबड कष्ट करून आपल्या मुलांची उपजीविका करते, कुटुंब सांभाळते, याच्याकरिता एक थोडासा मदतीचा सहकार्य करण्याचा म्हात्रे साहेबांचा संकल्प आहे. आणि ती मदत तुमच्या घरापर्यंत, तुमच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम सन्मान्य शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी करत आहोत. या ठिकाणी उपस्थित पनवेल महानगर प्रमुख सन्मान्य श्री प्रथमेशजी सोमन साहेब या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत. वरून अजून काही गोष्टीची मदत लागली तर आमचे मित्र श्री सचिनजी मोरे साहेब पनवेल महानगर प्रमुख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही तुम्हाला हवं तेवढं सहकार्य करतील. आमच्या वतीने
आम्ही शक्य होईल तेवढी मदत तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. आलेल्या सर्व माता भगिनींचे स्वागत. पहिल्या दिवशी सर्व महिलांना मदत पोहोचेल याची शाश्वती देऊ शकत नाही, परंतु शेवटची महिला जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत शिवसेना या ठिकाणी काम थांबवणार नाही. प्रत्येक महिलेला आमच्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. फक्त माता भगिनींना एवढीच विनंती आहे की आपण या गर्दीमध्ये वेळेचं नियोजन करून म्हात्रे साहेबांना सहकार्य करून एक एक रांगेनुसार या. ज्या महिला मागे राहतील त्यांच्या घरापर्यंत येऊन आम्ही ती सुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि शक्य होईल त्या ठिकाणी आलेल्या शासन दरबारी जेवढ्या योजना आहेत, ज्या काही निधी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आमचे म्हात्रे साहेब या ठिकाणी शिवसेनेचं कार्य करतायत. मी सर्व माता भगिनी यांना विनंती करतो की आपण त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्याप्रमाणे आज महाराष्ट्राचा लाडका भाऊ तुम्ही जसं एकनाथ शिंदे साहेबांवरती प्रेम केलं त्याचप्रमाणे आमच्या म्हात्रे साहेबांवरती प्रेम करा आणि त्यांना पनवेल महानगरपालिकेमध्ये या शासन दरबारी न्या. त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचा सांगतो जय महाराष्ट्र.